जपानी भाषेची JLPT ही जी परीक्षा आहे, जॅपनीज लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, ही बदलतीये मंडळी. त्याच्यामध्ये बदल होतोय. मग परीक्षा बदलतीये का, त्याचा अभ्यासक्रम बदलतोय का, मार्क लिस्ट बदलतीये का अजून काही, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि हो, हा जो काही बदल आहे हा चांगला आहे की वाईट आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जो आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे JLPT मराठीमध्ये, जिथे मी आहे पूनम. मी तुम्हाला शिकवते जपानी भाषा, तीही मराठीमधून. आणि हो, घडवते जपानच्या वेगवेगळ्या गोष्टींचं, वेगवेगळ्या ठिकाणांचं दर्शन. तर मंडळी, आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही सगळेजण माझा चॅनल याच्यासाठी फॉलो करताय का, तर तुम्ही JLPTची परीक्षा देताय, जपानी लँग्वेज शिकताय तुम्ही. सो आता सध्या गव्हर्नमेंटने काढलेला एक निर्णय जो चर्चेमध्ये आहे तो म्हणजे JLPTची जी परीक्षा आहे, जी आपण परीक्षा देतो जुलैमध्ये, डिसेंबरमध्ये, तर त्याच्यामध्ये येणार आहे काही बदल. ओके, आता हे बदल केव्हापासून येणार आहेत तर ते सविस्तर आपण बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की का अशी गरज पडली की ही जी काही परीक्षा आहे ह्यामध्ये काही बदल करण्याची. तर तिथपासून आपण सुरुवात करूया. चला, तर मंडळी, का अशी गरज पडली की यामध्ये बदल घडवावा. तर विचार करा, तुमचा एक फ्रेंच भाषा शिकणारा फ्रेंड आहे आणि तुम्ही जपानी भाषा शिकताय, आणि ज्यावेळेस तो तुम्हाला विचारतो की तुम्हाला जपानी भाषा किती येते, तुम्ही कुठली लेवल पास झालेला आहात. ओके, सो ज्यावेळेस तुम्ही सांगता की माझं N2 झालंय, N3 झालंय, तर त्या फ्रेंच भाषा शिकणाऱ्या मुलाला N2 म्हणजे काय, N3 म्हणजे काय, म्हणजे तुम्ही बिगिनर लेवलला आहात का ॲडव्हान्स लेवलला आहात, नक्की तुम्हाला किती जपानी येतं हे त्याला समजणं कठीण आहे. ओके, रादर त्यालाच नाही, दुसरी भाषा शिकणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला ते समजणं अवघड आहे. मग यावेळेस आपल्याला काय होतं की आपल्याला त्याला सांगावं लागतं की जपानी भाषेमध्ये टोटल 5 लेवल आहेत. N5 पासून N1 उलट्या क्रमाने आपण जातो. तर हा जो काही आपण सगळा सांगण्याचा जो काही काय म्हणू उठाठेव आपण करतो या ठिकाणी, तर ही कमी व्हावी की आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपली जपानी भाषा ही लोकांना सांगण्यासाठी हे स्तर, ज्याला CEFR असं म्हटलं जातं, की ज्याचा फुल फॉर्म आहे कॉमन युरोपियन फ्रेमवर्क. ओके, म्हणजेच काय की ज्या काही 6 स्तर आहेत की जे प्रत्येक भाषेसाठी निवडले गेलेत. म्हणजे जगामध्ये कुठेही तुम्ही गेलात आणि तुम्ही जर CEFR यानुसार जर तुम्ही तुमची रँकिंग सांगितली, तर प्रत्येकाला कळू शकतं की तुम्हाला नक्की जपानी किती येते, किंवा तुम्हालाही समजायला मदत होते की समोरच्याला किती फ्रेंच भाषा येते, किती चायनीज येते. ओके, सर हा सगळ्या लँग्वेजसाठीचा एकमेव त्यांनी, म्हणजे सगळ्या काय म्हणूयात तज्ज्ञ लोकांनी काढलेली एकमेव पद्धत आहे, ज्याला CEFR असं म्हटलं जातं, की ज्याच्यानुसार 6 स्तर आहेत. त्या 6 स्तरामध्ये तुम्हाला किती मार्क पडलेत त्यानुसार तुमची ती एक लेवल डिसाईड केली जाते, की जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती सगळीकडे मान्य आहे आणि अंडरस्टँडेबल आहे आपण म्हणूयात. म्हणजे सगळ्यांना कळू शकतं, तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करण्याची गरज नाही लागत. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत की आता कुठल्या लेवलनुसार, आपल्या तर टोटल 5 लेवल आहेत ना, मग CEFR हे कशा पद्धतीने आपण बघणार. ओके मंडळी, तर आता आपण बघणार आहोत की आपली JLPTच्या ज्या लेवल आहे तर त्याच्यामध्ये CEFR ही कशा पद्धतीने जोडली गेली आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा जसं मी तुम्हाला सांगितलं की तज्ज्ञांची एक समिती बसली आणि त्याच्यानुसार जे प्रश्न आहेत, म्हणजे सोप्याकडून अवघडांपर्यंत, तर त्या प्रत्येक प्रश्नांची डिफिकल्टी लेवल ही निश्चित करून ते लेवल ठरवण्यात आल्यात. म्हणजे CEFR ज्या 6 स्तर आहेत ते देण्यात आलेत. ओके, सो आता आपण बघणार आहोत 1 बाय 1, म्हणजे जसं की JLPT N5 पासून ते N1 पर्यंत कशा पद्धतीने ते C1 C2 वगैरे गेलेले आहेत. सो या ठिकाणी तुम्हाला चार्ट पण दिसत असेल आणि मी जस्ट एक्सप्लेन पण करते तुम्हाला, की जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल आणि तुम्ही त्या दृष्टीने अभ्यास कराल. सो सगळ्यात पहिल्यांदा JLPTच्या लेवल तुम्हाला पाहायला मिळतील, नंतर एकूण स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, आणि नंतर CEFR लेवल. आणि हो, या ठिकाणी जस्ट तुम्हाला एक सांगून ठेवते की ही जी CEFR टेस्ट आहे किंवा लेवल म्हणूयात आपण, ह्या तुम्हाला 2025च्या डिसेंबरच्या
परीक्षेपासून लागू होणार आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आता परीक्षा द्यायला जाणार आहात तेव्हापासून आहेत. त्यामुळे व्यवस्थित बघून घ्या की मार्कांचं स्कोअर आणि कशा पद्धतीने त्या लेवल आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर आहे JLPT N5 N4 नो चेंज. ओके, त्या ठिकाणी A1 A2 अशा तुम्हाला CEFR या लेवल तुम्हाला पाहायला मिळतील. तिथं काही चेंज नाहीयेत. म्हणजे JLPT N5 हे 80 मार्काला पासिंग आहे A1 लेवल, N4 ला 90 मार्काला पासिंग आहे A2 लेवल. ओके, आता चेंज सुरू होतो N3 ला. N3 ला बघा मंडळी, म्हणजे जर तुम्हाला 95 to 103 म्हणजे 95 ते 103 यामध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर तुमची लेवल आहे A2. ओके, A2. बट तेच जर मार्क म्हणजे तुम्ही 104च्या पुढे क्रॉस केले, म्हणजे 104 जर तुम्ही क्रॉस केलात तर तुम्हाला मिळते B1 लेवल. ओके, सो B1. आता या ठिकाणी गंमत काय माहितीये का, की N2 जर तुम्ही देताय, म्हणजे समजा N3 ला तुम्हाला 104 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले तर तुम्ही B1, आणि N2 ला जर तुम्हाला 90 ते 111 मध्ये मिळाले तरी पण तुम्हाला B1च लेवल आहे. ओके, सो या ठिकाणी म्हणजे तुम्ही कुठली लेवल देताय याच्याही पेक्षा तुम्हाला किती स्कोरिंग आहे याच्यावरती तुमची लेवल ठरणार आहे. त्यामुळे आपण पहिलं जे करायचं ना, नाही फक्त पास झालं तरी चालेल, नो, चांगला अभ्यास करा. बिकॉज स्कोरिंगला महत्व आहे. आता जेवढा तुमचा स्कोर जास्त असेल तेवढी तुम्हाला लेवल सुद्धा चांगली मिळणार आहे. आता लक्षात आलं, N3 मध्ये B1 लेवल कधी येते, 104च्या पुढे, आणि N2 मध्ये 90 ते 111 मध्ये तुम्ही जर असाल तर मिळणार आहे B1. आता आपण पुढे जाणार आहोत. N2 मध्ये 112च्या जर पुढे मार्क्स तुम्हाला असतील, म्हणजे टोटल जे आपण काउंट करतो ना 180 अबोव, तर त्याच्यामध्ये जर 112 पेक्षा पुढे असतील तर B2 लेवल आहे. आणि या ठिकाणी N1 जर असेल तुम्हाला 100 किंवा 141 तर त्यावेळेस तुम्हाला B2 लेवल मिळणार आहे. आता या सगळ्यांमध्ये तुम्हाला सांगायचं की N1 मध्ये 142 पेक्षा जर पुढे मार्क्स असतील तर तुम्हाला मिळणार आहे C1. या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक लक्षात येते का मंडळी, की C2 लेवल ही जपानी भाषेची जी काही प्रश्नांची डिफिकल्टी लेवल आहे किंवा ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्यानुसार असं ठरवण्यात आलंय की C2 लेवल ही जपानी भाषेमध्ये देता येणार नाही. याचं एक वेगळं कारण म्हणजे या जपानी भाषेच्या परीक्षेमध्ये स्पीकिंग म्हणा किंवा रायटिंग या गोष्टी नाही आहेत ना, मग त्याच्यामुळे ते निश्चित करता येणं अशक्य आहे. त्याच्यामुळे C2 लेवल या लेवलमध्ये CEFR ह्या जपानीज लेवलमध्ये नाहीये. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? सोपं आहे की नाही? ओके, आता आपण पुढे बघूया. ओके मंडळी, तर आता ही झाली आपल्या लेवलची जोडणी, CEFR नुसार लेवलची जोडणी. आता मी बोलणार आहे की परीक्षार्थी विद्यार्थी यांच्या दृष्टीने आता आपल्याला कुठले की पॉइंट आहेत जे लक्षात घेतले पाहिजे. तर सगळ्यात पहिला पॉइंट असा आहे मंडळी की आपल्याला आता फक्त पासिंगकडे लक्ष द्यायचं नाही. आता आपला मेन जो काही आपला फोकस असला पाहिजे तो आहे स्कोरिंग. जेवढं तुम्ही स्कोरिंग चांगलं करणार तेवढी तुम्हाला लेवल जी आहे CEFR तर ती जास्त लेवलची तुम्हाला म्हणजे लेवल चांगली मिळणार आहे. ठीक आहे, सो दुसरी गोष्ट ही सांगायची आहे की अभ्यासक्रम. सो अभ्यासक्रम बिलकुल बदललेला नाहीये. अभ्यासक्रम त्यानंतर परीक्षेचं स्वरूप जे आहे तर ते आहे असंच आहे. त्यामुळे आपण इथून पाठीमागे जसा अभ्यास करत आहोत सेम तसाच अभ्यास आपल्याला इथून पुढेही करायचा आहे. ग्रामर पॅटर्न असतील, कांजी असतील, प्रश्नांची जे काही पद्धत आहे परीक्षेमध्ये येण्याची किंवा टाईप्स आहेत तर ते सेम आहे असेच आहेत. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल नाहीये. फक्त बदल जो आहे तो आहे तुमच्या मार्कलिस्टमध्ये आणि तोही तुमच्या मार्कांच्या कॉलममध्ये. तर तेवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. सो मंडळी स्कोरिंगकडे लक्ष द्यायचंय. त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की जास्तीत जास्त स्कोर जर तुम्हाला मिळवायचा असेल तर आपला JLPT मराठी हा यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा की ज्याच्यावरती आपण N5, N4, N3 पर्यंतचे व्हिडिओ अपलोड करतोय. आणि हो, अगदीच फार आउट ऑफ मार्क्स पाडायचे असतील तर तुम्ही आपला लाईव्ह कोर्सही अटेंड करू शकता, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिथे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता की जूनमध्ये आणि जानेवारीमध्ये जे आपले बॅचेस स्टार्ट होतात ज्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता आपण पुढे वळूयात. ओके मंडळी, सो आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत. सो या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय की जसं मी सुरुवातीला म्हटलं की हा जो काही बदल झालेला आहे हा चांगला आहे की वाईट आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगेल की
जो काही बदल झालेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्या जपानी भाषेला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती म्हणूयात आपण मान्यता मिळाली आहे, की जसं की समजा तुम्हाला एखाद्या युरोपमधल्या कंपनीमध्ये काम करायचंय, त्या ठिकाणी जर तुम्ही CEFR यानुसार जर तुमची लेवल त्या ठिकाणी सांगितली तर त्या लोकांनाही अंडरस्टँडेबल आहे की तुम्हाला जपानी कितपत येतं. म्हणजे तुम्ही त्या लोकांना तुमच्या इंटरव्ह्यूसाठी वगैरे अट्रॅक्ट करू शकता, रादर तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे देऊ शकता. सर या सगळ्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर हा एक पॉझिटिव्ह चेंज आहे आणि आपण तसाच घ्यायला हरकत नाहीये आणि त्यानुसार आपण आपल्या स्कोरिंगकडे लक्ष द्यायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे की इथून पाठीमागे जे स्टुडंटनी JLPT लेवल पास केलेली आहे आतापर्यंत, ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे, तर ते आहे असंच त्यांच्याकडे राहील. त्याच्यामध्ये फक्त CEFR याची नोंद नसणार आहे, पण ते व्हॅलिड आहेत. इथून पुढे जे काही विद्यार्थी पास होतील, मी पास होतील फक्त म्हटले, बिकॉज जर तुम्ही फेल झाला तर CEFR याच्यानुसार तुमच्या लेवल ठरत नाही. फक्त पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच या लेवल ठरवल्या जात आहेत. तिसरी गोष्ट, पाठीमागे ज्यांनी एक्झाम दिलेली आहे, ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे, तर जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं तसं ते व्हॅलिड आहेत. तुम्ही इथून पुढेही ते तसेच वापरू शकता. सो अशा पद्धतीने हा जो काही बदल आहे त्याचा आपण व्यवस्थित स्टडी करून आता आपल्या अभ्यासाला लागायला काही हरकत नाहीये. जर का तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिथं कधीही आम्हाला मेसेज करू शकता, ईमेल करू शकता JLPT वरती. सो जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन होईल आणि हो तुम्ही छान मार्काने JLPT जी आहे ती पास व्हाल. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर सबस्क्राईब करून ठेवलं असेल तर काही हरकत नाहीये, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. आणि येस, व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. शिकत रहा.